तर नाशिकच्या इगतपुरी परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे। त्यामुळे ग्रामीण रुग्णालय ते गोळीबारवाडी रस्ता पाण्याखाली गेलाय। गोळीबारवाडीमधील 35 ते 40 आदिवासी घरांचा शहराशी संपर्क तुटलाय। सद्यस्थितीमध्ये गुडघाभर पाण्यातनं जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। तर नाशिक जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यामुळे धरणांमधील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। पावसाचा जोर कमी झाला असला तरी जिल्ह्यातील 13 ते 14 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे। गंगापूर धरणातून 4410 क्युसेक तर दारणा धरणातून 8858 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नांदूर माध्यमेश्वर धरणातून जायकवाडीकडे आजही 49066 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे मराठवाड्यालाही दिलासा मिळालाय। दरम्यान धरणांमधून विसर्ग सुरू असला तरी कमी प्रमाणात पाणी सोडलं जात आहे, त्यामुळे पुराचा धोकाही टळलाय। त्यामुळे 2 दिवसांपूर्वी धोक्याची पातळी ओलांडणारी गोदावरी नदी आता पूर्वपदावर यायला सुरुवात झाली। गेल्या 4 दिवसांच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांचा एकूण पाणीसाठा 80% वर आलाय। त्यामुळे नागरिकांची चिंता मिटली आहे। तर नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेला पूर ओसरायला आता सुरुवात झाली आहे। गोदावरी नदीपात्रातल्या पाण्याची पातळी कमी व्हायला सुरुवात झाली आहे। मात्र रामकुंड आणि परिसरातील मंदिरं अजूनही पाण्यात आहेत। पूरस्थितीमुळे दैनंदिन पूजाविधींसह नदीकाठ परिसरातील व्यवसायावर देखील परिणाम झाला आहे। पुराचे मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलंय। धरणातूनही पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला। तर नाशिकच्या कळवण, सुरगाणा आणि सटाणा या भागामध्ये बरसत असलेल्या पावसामुळे गिरणा आणि मोसम या नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे आणि पाणी वाहत आहे। पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे खानदेशवासियांसाठी वरदान ठरलेल्या नाशिकच्या गिरणा धरणाच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ होत असून धरणाची पाणी पातळी 77.56% झाली आहे। पाण्याचा येणारा फ्लो पाहता गिरणा धरण लवकरच 100% गाठेल अशी परिस्थिती आहे। गेल्या 8 दिवसांमध्ये पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये। गिरणा धरणामध्ये पाणी वाढल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, नांदगावसह जळगाव जिल्ह्यातील 40गाव, भडगाव, पाचोऱ्यासह अनेक गावांचा पिण्याचे पाणी आणि शेती सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे। त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे। तर नाशिकच्या गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांपैकी एक तरुण पाण्यात वाहून गेला। मोहम्मद आदिल शकील अहमद असं या तरुणाचं नाव आहे। पुराचं पाणी जास्त होतं, त्यामुळे हे दोन्ही तरुण खूप लांबपर्यंत वाहत गेले। त्यामध्ये सुदैवानं एक तरुण वाचलाय, मात्र दुसरा तरुण नदीत वाहून गेला। मालेगावचा अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि तरुण यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरुवात केले।